Students, today we are going to learn the writing skill. In the last video we learn how to write a letter, but now we have to learn the next question. The next question is, I think, dialogue writing or speech. आता जो आपण बघितलं मागच्या क्वेश्चनमध्ये की क्वेश्चन 5A हा लेटर रायटिंगचा असतो आणि आता क्वेश्चन 5B हा डायलॉग रायटिंग किंवा स्पीच दोनपैकी एक लिहायचे असते. लक्षात घ्या, रायटिंग स्किल सुरू झालेला आहे. सेक्शन जो 5 जो असतो आणि त्यातला क्वेश्चन 5A हा लेटरचा क्वेश्चन असतो, तो 5 मार्काचा असतो. ठीक आहे. आता क्वेश्चन 5B हा डायलॉग रायटिंग किंवा स्पीच. जसं लेटरमध्ये आपल्याला फॉर्मल किंवा इनफॉर्मलपैकी एक सोडवावं लागत होतं, आता आपल्याला बी क्वेश्चनमध्ये डायलॉग रायटिंगचा क्वेश्चन सोडवा नाही तर स्पीच सोडवा, दोनपैकी एक सोडवावं लागेल. असं जरुरी नाही तुम्हाला दोन्ही सोडवावं लागेल. तुम्हाला चांगलं जमत असेल तर डायलॉग रायटिंग सोडवा. मी दोन्ही तुम्हाला आज सांगणार आहे समजून. पण लक्षात घ्या की क्वेश्चन 5B हा सोडवणं कंपल्सरी आहे, कारण याला 5 मार्क आहे. बी कोणता क्वेश्चन आहे? डायलॉग रायटिंग. तुमच्यासमोर दिसतं आहे, त्याला मोठं करून दाखवतो अजून. बघा, दिसतं आहे तुम्हाला क्वेश्चन 5B डायलॉग रायटिंग दाखवत आहे आणि स्पीच दाखवत आहे. मदत ऑरचं चिन्ह आहे. डायलॉग रायटिंगचा क्वेश्चन सोडवा नाही तर स्पीचचा सोडवा, दोनपैकी एक. काही जरुरी नाही तुम्हाला दोन्ही सोडवणं आहे, एक कोणताही सोडू शकता. रायटिंग स्किल हा क्वेश्चन खूप महत्त्वाचा आहे. इट्स व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन बिकॉज there are the 25 marks on writing skill for 9th and 10th standard. 9th आणि 10th स्टँडर्डसाठी डायलॉग रायटिंग स्किलवर 25 मार्क आहे. 25 मार्क्स कशाला म्हणतात? ते मार्क्स तुम्ही तुमच्या हातून जाऊ देऊ नका. फार सोप्या पद्धतीनं तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न करणार. आता लक्षात आलं आपण कोणता क्वेश्चन पाहतो. काल बघितला क्वेश्चन 5A बघितला, आज क्वेश्चन 5B बघत आहोत. त्याच्यामध्ये डायलॉग रायटिंग पण बघणार आहोत आणि स्पीच पण बघणार आहोत. दोन्ही क्वेश्चन मी तुम्हाला समजून सांगणार आहो. तर आता बघूया आपण क्वेश्चन 5B मधला डायलॉग रायटिंग. नेक्स्ट. हां, आता डायलॉग रायटिंगचं मार्किंग स्कीम कसं आहे बा, नेमकं काय आहे? मार्किंग स्कीमसाठी कशा पद्धतीनं दिलं आहे बघा. डायलॉग रायटिंगमध्ये 3 क्वेश्चन असतात. क्वेश्चन A, क्वेश्चन B आणि क्वेश्चन C. लक्षात घ्या, डायलॉग रायटिंगमध्ये किती क्वेश्चन असतात? 3 क्वेश्चन. आता क्वेश्चन एमध्ये काय आहे? डायलॉग रायटिंगच्या क्वेश्चन एमध्ये तुम्हाला प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम अ जम्बल सेंटेन्स, म्हणजे 4 सेंटेन्स दिलेले राहतील. मी एक्झाम्पल देणार आहे, घाबरू नका. लक्षात घ्या, फक्त आता समजून घ्या. एमध्ये काय राहील? 4 सेंटेन्स दिलेले राहील. ते त्यांचं जे सेंटेन्सचं जे सिक्वेन्स आहे ते जम्बलिंग सिक्वेन्स राहील, म्हणजे ते प्रॉपर सिक्वेन्सनं नाही. जसं आता बघा, एखादं आता आपलं हे सेंटेन्स कसे राहणार आहे? तुम्ही चिटचॅट ॲक्टिव्हिटीचा क्वेश्चन सोडवला ना, मी तुम्हाला सांगितलं आहे, प्रत्येक लेसन शिकवण्याच्या पहिले चिटचॅट ॲक्टिव्हिटीचे आपण कन्व्हर्सेशनचे क्वेश्चन घेत होतो, एकमेकाचे डायलॉगचे. बघा, प्रश्न विचारला जायचं, उत्तर द्यायला जातं. बघ, सेम तेच क्वेश्चन याच्यात राहणार आहे, तशाच पद्धतीचे. म्हणजेच काय, 4 असे वाक्य जे डायलॉगचे वाक्य राहणार आहे, त्या वाक्यांना आपल्याला क्रमानुसार लिहायचं आहे. ते शायद त्यांचा क्रम चुकलेला आहे. पहिल्या सेंटेन्स पहिल्या ठिकाणी यायला पाहिजे, तर 4थ्या ठिकाणी देऊन राहील, 3ऱ्या ठिकाणी. मग तुम्हाला काय करावं लागेल? त्याचा सिक्वेन्स लावावा लागेल. हां, ते. तर एक क्वेश्चनला किती मार्क आहे? 1च मार्क आहे. बी क्वेश्चन कंप्लीट डायलॉग, म्हणजे 2 वाक्य दिलेलं राहील. 2 वाक्य म्हणजे त्याच्यात 1 वाक्य देऊन राहील, 1 वाक्य देऊन राहणार नाही. मग तुम्हाला काय करावं लागेल? ते डायलॉग कंप्लीट करावं लागेल, म्हणजे ते वाक्य पूर्ण करावं लागेल. समजा 1 वाक्य पहिल्याचा डायलॉग देऊन आहे, दुसऱ्याचा दिलेला राहणार नाही. मग दुसऱ्याचा डायलॉग तुम्हाला त्याच्या अनुसरून लिहावं लागेल, त्याच्या हिशोबानं. And the third question is C. Write a dialogue on a given theme. Write a dialogue on a given theme. Marks any on one of the theme from chit chat based on the subject of any prose and poetry. Minimum 3 meaningful exchanges. Exchanges म्हणजे काय समजून घ्या. तुम्हाला आता बघा, माझं वाक्य आहे, मी एक प्रश्न विचारला, समोरचा उत्तर देईल. हे झालं एक एक्सचेंज झालं, म्हणजे दोघाचे
डायलॉग, माझा डायलॉग त्याचा डायलॉग एक झाला. दुसरा अजून असे किती 3 एक्सचेंजेस पाहिजे, म्हणजे 6 वाक्य. किती डायलॉगचे किती वाक्य लागेल? 6 वाक्य. म्हणजे सी क्वेश्चनमध्ये कमीत कमी किती वाक्य लिहायचे तुम्हाला? 6 वाक्य लिहायचे. किती वाक्य लिहायचे? 6. 2-2च्या जोड्याचे 3. 3 जोड्या म्हणजे 6 वाक्य असे तुम्हाला लिहायचे आहे. हे झालं डायलॉग रायटिंगची मार्किंग स्कीम. त्यानंतर ड्राफ्टिंग अ स्पीच. आता ड्राफ्टिंग अ स्पीच म्हणजे काय? द ऑब्जेक्टिव्ह ऑफ स्पीच इज टू एक्सप्रेस अँड कन्वे ओपिनियन्स, व्ह्यूज अँड थॉट्स टू अन ऑडियन्स. इट ऑल्सो हेल्प एन्हान्स वन्स oratory skill. Steps to follow: determine the topic for speaking and understand the general and the specific purpose of the speech to meet the needs of delivery. Prepare the speech to capture and captivate the listener. स्पीच हे एक प्रकारे आपण बघतो मोठमोठ्या प्रोग्रॅममध्ये किंवा आपल्या शाळेत काही प्रोग्रॅम होतात छोटे मोठे, त्याच्यामध्ये स्पीच दिल्या जाते. तर स्पीच एक विषयावर दिल्या जाते. कोणता तरी विषय ठरवून दिला असतो, त्या विषयावर तुम्हाला बोलावं लागते, त्या विषयाची माहिती तुम्हाला द्यावं लागते आणि शेवटी ॲट द एंड यू हॅव टू गिव्ह द मॅसेज टू ऑडियन्स इन फ्रंट ऑफ यू. जे तुमच्यासमोर बसलेली ऑडियन्स आहे त्यांना एक मॅसेज शेवटी जाता जाता द्यावं लागते. असं एकंदर स्पीचचं एक छोटीशी रूपरेषा मी तुम्हाला सांगितलेली आहे. पण बघा नेमकं काय काय गोष्टी महत्त्वाच्या लक्षात घ्या. ड्राफ्टिंग अ स्पीच मार्किंग स्कीम बघा. ॲप्रोप्रिएट बिगिनिंग कन्क्ल्युजन, म्हणजे सुरुवातीला 1 मार्क दे. सुरुवात तुम्ही कशी करता त्याला 1 मार्क आहे स्पीचमध्ये. त्यानंतर बॉडी, म्हणजे त्याचा मुख्य गाभा आहे ज्याच्यामध्ये तुम्हाला स्पीचचा विषय क्लिअर करायचा, सांगायचा स्पष्ट करून. यूज ऑफ द गिवन पॉईंट्स अँड ॲडिशनल पॉईंट्स. ॲप्रोप्रिएट यूज ऑफ लँग्वेज, योग्य लँग्वेज यूज करून तुम्हाला स्पीचच्या क्वेश्चनमध्ये पॉईंट्स दिलेले राहणार आहे. त्या पॉईंट्सचा बरोबर वापर करून तुम्हाला एका पॉईंटचे 4 वाक्य बनवा. विषयच संपला. 4 पॉईंटचे तुमचे 12 वाक्य, 4 पॉईंटचे समजा एका पॉईंटचे 4 वाक्य तर 4 पॉईंटचे 16 वाक्य, असे 16 सेंटेन्स बनून जातात. appropriate sequence and flow of language. Use of appropriate grammatical structure mark. कुठे क्वेश्चन, कुठे कॉमा, कुठे फुल स्टॉप, स्ट्रक्चर मार्क्स वगैरे तुम्ही जरासं समजून घ्या. ह्या सगळ्या गोष्टी देणं आवश्यक आहे. यानंतर आपण बघूया क्वेश्चनवर येऊ. आपण क्वेश्चनवर आता पहिला क्वेश्चन घेऊ. आता आपण क्वेश्चन 5 डायलॉगचे क्वेश्चन घ्यायचे आपल्याला. डायलॉगचे मध्ये डायलॉग तुम्हाला समजत आहे ना. डायलॉगमध्ये किती क्वेश्चन येणार आहे बघा. डायलॉगमध्ये 3 क्वेश्चन येणार आहे, A, B, C. डायलॉगचे 3ही क्वेश्चन तुम्हाला सोडवावं लागेल. त्या 3 क्वेश्चनला किती मार्क दिले आहे? 5. आणि स्पीचला किती मार्क आहे? 5. 2 पैकी तुम्हाला एकच सोडवायचा आहे. किती सोडवायचे आहे? एकच सोडवायचं. नाही तुम्ही दोन्ही म्हणून मी डायलॉग रायटिंगचे क्वेश्चन सोडवतो आणि स्पीचही सोडवतो, मला येते. अरे हो, तुला येते रे बाबा, पण वेळ कशाला वाया घालवते? जे तुला अजून चांगलं लिहिता येते त्याला वेळ दे ना तू. उगीच प्रश्नाचे उत्तरं लिहित बसायचं नाही. आता बघा डायलॉग रायटिंगमधला एक क्वेश्चन तुम्हाला दिसत आहे, ए दिसूनच राहिला ना. पुट द सेंटेन्स इन अ प्रॉपर ऑर्डर टू मेक मिनिंगफुल डायलॉग. एक मिनिंगफुल डायलॉग बनवण्यासाठी तुम्हाला सेंटेन्सचा सिक्वेन्स योग्य क्रमाने लावायचा आहे. म्हणजे थोडंसं मागे पुढं सेंटेन्स दिलेले आहे, तर वाक्य तर तेच आहे, त्याच वाक्याला कॉपी करणं आहे. फक्त त्या सेंटेन्सला समजा 3ऱ्या नंबरचं वाक्य चुकीनं 3ऱ्यावर आलं त्याला पहिल्यावर आणा, 2ऱ्यावर आलं त्याला पहिल्यावर आणा, किंवा 4थ्यावर आलं त्याला 2ऱ्यावर, असं काहीतरी जमलिंग करा. बघा पहिले आपण प्रश्न वाचून. ओ रिअली, आय विल डू इट रेग्युलरली. व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ योगा? यू शुड डू इट बिकॉज इट इज गुड. योगा कीप्स अस कॉन्सन्ट्रेटेड अँड रिफ्रेशेस आवर माइंड. बघा हे 4 वाक्य आहे. आता हे 4 वाक्य मला असं वाटते की योग्य क्रमाने नाही देऊ नये. याच्यानं डायलॉग क्लिअर लक्षात येत आहे का? आता याचा आन्सर बघूया, त्याच्यावर तुमच्या लक्षात येईल. बघा व्हॉट आर पहिल्या नंबरवर यायला पाहिजे, व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ योगा. ते वाक्य यायला पाहिजे. मग त्याचा आन्सर काय? योगा कीप्स अस कॉन्सन्ट्रेटेड अँड रिफ्रेशेस आवर माइंड. 3रा डायलॉग, ओ रिअली, आय विल डू इट रेग्युलरली. मग त्याला रिस्पॉन्स म्हणून डायलॉग, यू शुड डू इट बिकॉज इट इज गुड. बघा आता झाले डायलॉगच्या हिशोबाने कंप्लीट. म्हणजे एक प्रकारचं
संभाषण आहे, दोघांचं संभाषण आहे. दोघांचं संभाषण क्लिअर वाटतंय ना. व्हॉट आर द बेनिफिट्स ऑफ योगा? उत्तर बरोबर आहे, ते बरोबर आहे ना. त्याचं उत्तर काय पाहिजे? योगा कीप्स अस कॉन्सन्ट्रेटेड. हे पहिले आलं. मला एक सांगा, हे 4 डायलॉग आहे, 4 वाक्य आहे. 2 ए व्यक्तीचे वाक्य, 2 बी व्यक्तीचे वाक्य, 2 व्यक्तीचे वाक्य, तुमचं वाक्य आणि तुमच्या मित्राचं वाक्य, बरोबर आहे. तर पहिले कोणतं वाक्य येईल हे तुम्ही विचार करावा लागेल. त्या वाक्यांना पाहायचं. आता तुम्ही म्हणा सर कसं समजायचं पहिले कोणतं? अरे तुम्ही त्या वाक्यांना पहा ना, तुम्हाला लक्षातच येते हे वाक्य पहिले बोलल्या जाईल. त्याच्यानंतर मला सांग, व्हॉट आर द बेनिफिट्स म्हणल्यानंतरच त्याचं उत्तर येईल ना, का पहिले ते येईन उत्तर आणि नंतर तो प्रश्न विचारणं, असं होते का? नाही. म्हणून ते लक्षात घ्या. तेवढं लक्षात घेतलं तर हा क्वेश्चन याला 1 मार्क तुम्हाला मिळून जातो. त्यानंतर इफ कम्प्लीट द डायलॉग. कम्प्लीट द डायलॉग म्हणजे बघा, प्रत्येक एचा डायलॉग देऊन आहे, बीचा डायलॉग दिलेला नाही आहे. दुसऱ्या ह्याच्यात पण एचा डायलॉग देऊन आहे, बीचा डायलॉग दिलेला नाही आहे. आता तुम्हाला रिकाम्या जागी असलेल्या बीच्या डायलॉगला पूर्ण करावं लागेल. काय करावं लागेल बघा, प्रश्न काय म्हणते? इफ यू डू नॉट स्टडी वेल व्हॉट विल हॅपन? त्याचं आन्सर तुम्ही द्या म्हणजे उत्तर आलं. इफ यू ईट टू मच जंक फूड व्हॉट विल हॅपन? त्याचा आन्सर द्या म्हणजे तुम्हाला तो डायलॉग कंप्लीट झाला. आता बघा याचा आन्सर पाहू. इफ यू डू नॉट स्टडी वेल व्हॉट विल हॅपन? इफ आय डू नॉट स्टडी वेल. बघा हा प्रश्न तुम्हाला विचारला ना, मग तुम्ही आय वापरायला पाहिजे. इफ आय डू नॉट स्टडी वेल आय विल गेट लेस मार्क्स. इफ यू ईट टू मच जंक फूड व्हॉट विल हॅपन? इफ आय ईट टू मच जंक फूड आय विल बिकम फॅट. म्हणजे एक प्रकारचं प्रश्नोत्तर, म्हणजे प्रश्न विचारेल किंवा एखादं वाक्य विचारेल त्याचा रिप्लाय, म्हणजे रिप्लायवाले वाक्य तुम्हाला डायलॉगचेच वाक्य तुम्हाला कंप्लीट करायचे आहे. आता बघा हा सी क्वेश्चन, ए बी सी. एला 1 मार्क, बीला 1 मार्क, सीला 3 मार्क, असे मार्क आहे 5. आता राईट अ डायलॉग बिटवीन सुरेश अँड वीरेश अबाउट द ॲडव्हान्टेजेस ऑफ रीडिंग. फक्त तुम्हाला असा प्रश्न दिलेला राहील, हे उत्तर नाही दिलेलं राहील, लक्षात घ्या. यात तुम्हाला जाऊन बाबा हे उत्तरही देऊन राहते आणि प्रश्न देऊन राहते, मग आम्हाला 3 मार्क फुकटाचेच मिळणार आहे. अरे भाऊ तसं नाही आहे, तुम्हाला फ्रीमध्ये मार्क्स मिळणार नाही आहे. तर बघा कसं मिळणार आहे, तुम्हाला फक्त प्रश्न देऊन राहील. राईट अ डायलॉग बिटवीन सुरेश अँड वीरेश अबाउट द ॲडव्हान्टेजेस ऑफ रीडिंग, हा एक प्रश्न आहे. आता त्याच्यावर तुम्हाला 6 वाक्य बनवायचे आहे. सरळ बघा 6 वाक्य खाली देऊन आहे. प्रत्येकाचे 2-2 वाक्य, म्हणजे प्रत्येकाचे आता माझं वाक्य त्याचं वाक्य, माझं वाक्य त्याचं वाक्य, माझं वाक्य त्याचं वाक्य, असे 2-2च्या ग्रुपमध्ये 3 जोड्या म्हणजे 6 वाक्य. आता सुरेश आणि वीरेशचे डायलॉग लिहा म्हणते. आता बघू आपण काय सुरेश आणि वीरेशनं केलं. रीडिंग इज अ गुड हॅबिट इजंट इट? वीरेश सेज यू आर राईट, देअर आर मेनी ॲडव्हान्टेजेस ऑफ रीडिंग. सुरेश सेज we can get knowledge of the world by reading. Viresh says, by reading we can enrich our knowledge and become knowledgeable. Suresh, if we read the biographies or autobiographies of great people, we come to know about their legendary work. Viresh says, it is said that if we read, we can survive. Reading is helpful to get information of different sectors. We can, Suresh says, we can also be entertained by possessing this habit. बघा अशा पद्धतीनं तुम्हाला एका विषयावर 6 वाक्य मी सांगितलेले आहे. तसंच तुम्हाला कोणता सब्जेक्ट दिला राहील त्याच्यावर तुम्हाला 3 जोड्याचे वाक्य म्हणजे 6 वाक्य तुम्हाला लिहायचे आहे. यू हॅव टू राईट डाऊन द 6 सेंटेन्स और 3 कपलेट्स. 3-3चे ग्रुपमध्ये वाक्य लिहायचे. 3 ग्रुप म्हणजे 6 वाक्य, दोघांचा मिळून 1 ग्रुप होते. असे 6 वाक्य तुम्हाला बनवायचे आहे. अशा पद्धतीनं तुम्हाला 1, 2 मार्क आणि हा 3 मार्काचा 5 मार्काचे क्वेश्चनचे उत्तरं 5 मार्क तुम्हाला मिळू शकतात जर हे डायलॉगचा क्वेश्चन सोडवला. तर आता आपण काय बघितला, डायलॉग ए बी सी. डायलॉगमध्ये 3 क्वेश्चन आहे, ए बी सी, 3ही सोडवणं आवश्यक आहे डायलॉगमधले, तेव्हाच तुम्हाला 5 पैकी 5 मिळेल. आता तुम्हाला असं वाटते सर मला हे डायलॉगचा क्वेश्चन नाही सोडवायचा आहे. देअर आर सम स्टुडंट दे लाईक द डायलॉग क्वेश्चन अँड देअर आर सम स्टुडंट दे डोंट लाईक द डायलॉग क्वेश्चन. मग तुम्हाला और काय, स्पीच.
कोणाला भाषण द्यायला खूप आवडते. काही काही लोक असतात त्यांना खूप भाषण द्यायला आवडते. काही विषय राहिला का हा टोकणं सुरू त्याला. अरे बाबा थांब रे बाबा, भाषण कुठे देऊ नको. विषय नाही, काही नाही, काही नाही, वेळ नाही पाहत आणि भाषण देतात. तर बघा आता ज्यांना स्पीच आवडते ते स्पीच लिहू शकता, असं काही प्रॉब्लेम नाही. 5 मार्क्स यू विल गेट. इफ यू राईट डायलॉग यू गेट 5 मार्क्स. इफ यू राईट स्पीच यू विल गेट 5 मार्क्स. काही लिहा, तुम दोनपैकी एक लिहा, तुम्हाला मार्क मिळेल. काही लिहा म्हणजे काही पण लिहू नका, नाही तर काही लिहा तर काही सुरू होऊन जाईल, असं नाही. आता बघूया आपण स्पीचचा क्वेश्चन. स्पीचचा क्वेश्चन अशा पद्धतीने दिलेला राहील. ड्राफ्ट स्पीच ऑन ॲडव्हान्टेजेस ऑफ अर्ली रायझिंग. लवकर उठण्याचे फायदे. विथ द हेल्प ऑफ फॉलोइंग वेब यू कॅन ॲड युअर ओन पॉईंट्स. आता लवकर उठण्याचे फायदे लॉकडाऊनमध्ये तर आपल्या लक्षातच आलं आपण किती लवकर उठून राहिलेलो आहे. पण बघून घेऊ किती महत्त्वाचे आहेत. तर लवकर उठण्याचे फायदे खूप खूप सारे चांगले आहेत. आता इथे पॉईंट्स दिलेले असतात बघा, स्पीचमध्ये पॉईंट दिलेले आहेत बघा. इथे वेबच्या साह्याने, वेबच्या मदतीने, वेब डायग्राम आहे, याला काय म्हणतात, कोणता डायग्राम, वेब डायग्राम. वेब डायग्रामच्या साह्याने तुम्हाला डायग्रामचे प्रकार असतात, त्यामधला एक प्रकार वेब डायग्राम. आता अर्ली रायझिंग हा विषय आहे. काय टॉपिक आहे, अर्ली रायझिंग. त्याच्याशी रिलेटेड पॉईंट आजूबाजूला, गुड हॅबिट, फील्स फ्रेश, टाईम फॉर एक्सरसाइज, कम्प्लीट द वर्क, प्रोव्हाइड्स एनर्जी, टाईम मॅनेजमेंट, गुड फॉर हेल्थ, कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीजेस. हे झाले बेनिफिट्स ऑफ अर्ली रायझिंग. ठीक आहे. आता याच्यावर स्पीच लिहायचा आहे. लक्षात घ्या, स्पीच लिहिताना एक लक्षात घ्या, पहिला पॅरेग्राफ, इन द फर्स्ट पॅरेग्राफ, पहिल्या पॅरेग्राफ तुम्ही स्पीच कशावर देणार आहे तो विषय मांडा. सगळ्यात पहिले ते ऑनरेबल प्रेसिडेंट, रिस्पेक्टेड चीफ गेस्ट, टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड. हे वाक्य तर पाठ करून टाका बिंदास. कुठेही कोणत्या स्पीचमध्ये हे वाक्य लागते. ऑनरेबल तर प्रेसिडेंट राहतेच, रिस्पेक्टेड चीफ गेस्ट आणि टीचर असतातच, आणि डिअर स्टुडंट तर तुमचे असतातच समोर बसून. त्याच्यामुळे हे स्पीचमध्ये तर लागलेलंच आहे. हे वाक्य तुम्ही पाठ करून ठेवून द्यायचं. त्याच्यानंतर विषय कोणता आहे त्या विषयाला सांगायचं की बा टुडे आय एम गोइंग टू गिव्ह द स्पीच ऑन, जो कोणता विषय आहे. अर्ली रायझिंग आहे तर अर्ली रायझिंग, असं तुम्ही पहिला पॅरेग्राफ जर करून ठेवला तर तुम्हाला तिथंच 1 मार्क मिळाला, विषय संपला. त्यानंतर बॉडी ऑफ द स्पीच, मग त्याला एक्सप्लेन करायचं त्या विषयाला. ते झाले 2 पॅरेग्राफमध्ये एक्सप्लेन करायचं. पहिला छोटासा 2-3 ओळीचा पॅरेग्राफमध्ये कशावर स्पीच देणार आहे ते. मग 2 पॅरेग्राफ त्या विषयाला एक्सप्लेन करायचं, आणि शेवटचा छोटा पॅरेग्राफ मॅसेज द्यायचा. मॅसेज, समोरचे बसून आहेत ना, ऐकून राहिले, टकटक पाहून तुमच्याकडे ऐकून राहिले, त्यांना तुम्ही मॅसेज द्या की बाबू रे सकाळी उठायला पाहिजे, असं करायला पाहिजे, तसं याच्यानं असं होत. ते आपलं आता माईक भेटल्यावर भाऊ ऐकते का, आम्ही ऐकतो का माईक भेटल्यानंतर. तर तुम्ही ऐकायचं नाही, तुम्ही आपलं सुरू होऊन जायचं. ठीक आहे. तर आता बघूया आपण आन्सर याचं. रिस्पेक्टेड टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स, याचं शॉर्टमध्ये दिलेलं आहे. टुडेज आय एम हिअर टू एक्सप्रेस माय views on the subject advantages of early rising. There are many benefits of early rising. It is good habit and everyone has to keep that habit. One can start one's work a long before others. He can save a lot of time as he wakes up early. The early riser does a large amount of his or her work before others get out of bed. The mind remains fresh early in the morning. There are no sounds or noises to disturb our attention. The work done at the time is generally well done. One can find time for exercise in the fresh morning air. Exercise gives one the energy that enables him or her to work for the whole day. An early riser does not have to hurry over any part of his work. He or she goes to bed long before midnight. At that time, sleep is very refreshing. After the sound rest, he rises early next morning in good health.
in good health. Sorry. It is said that early to bed and early to rise makes a man healthy, wealthy and wise. एक फ्रेज आहे एक प्रकारचं. त्यानंतर लास्ट पॅरेग्राफ. द पॉवर ऑफ कॉन्सन्ट्रेशन ऑल्सो increases when one gets up early in the morning. An early riser always respects the value of time. He can give justice to all the work he is going to do. He or she never feels nervous. Rather, she or he feels very enthusiastic about everything. Now, nowadays, children and many youngsters do not wake up early in the morning. If they want to be active, they have to rise early. I hope everyone of you has understood the importance of early rising. Thank you for listening to my speech. बघा शेवटच्या याच्यात लाईनमध्ये त्याने ॲडवाईस दिला आहे, त्यानं मेसेज दिला आहे समोरच्यांना. तर ते तुम्ही शेवटच्या पॅरेग्राफ. आता यांनी 2च पॅरेग्राफ बनवले सरळ. हे आता पुस्तकातलं आहे त्याच्यामुळे यांच्या प्रिंटिंगच्या हिशोबाने यांनी 2 पॅरेग्राफ बनवले. माझ्या मते मला असं वाटते पहिला पॅरेग्राफ थोडंसं ते ऑनरेबल वगैरे लिहून टाकायचं आणि त्याच्यात कोणत्या विषयावर तुम्ही स्पीच देणार आहे ही एवढा विषय पहिला पॅरेग्राफ. दुसरा आणि तिसरा पॅरेग्राफ त्या स्पीचच्या विषयाला पॉईंट्स दिलेलेच आहे, त्याला एक्सप्लेन करा. एका पॅरेग्राफमध्ये एक्सप्लेन करा, दुसऱ्या पॅरेग्राफ म्हणजे 2 पॅरेग्राफ बनले. ठीक आहे. शेवटचा छोटासा 2 ओळीचा पॅरेग्राफ त्याच्यामध्ये तुम्ही मॅसेज देऊ शकता. अशा पद्धतीनं स्पीच पण तुम्ही कंप्लीट करू शकता. आता बघा, आता तुम्हाला दिसेल तुमच्या स्क्रीनवर दिसत आहे क्वेश्चन 5B. हा कोणता क्वेश्चन आहे? क्वेश्चन 5B. म्हणजे परीक्षेमध्ये कसा क्वेश्चन दिसणार तुम्हाला. समजा हा क्वेश्चन आला तर बघा तुम्हाला क्वेश्चन असा दिसणार. बघा दिसून राहिलं का तुम्हाला? परीक्षेमध्ये जर क्वेश्चन आला तर तो कसा दिसणार? हे बघा क्वेश्चन 5 B1 और B2. डू एनी वन ऑफ द फॉलोइंग. कोणतंही एक सोडवा. B1 किंवा B2. B1 म्हणजे डायलॉग रायटिंगचा क्वेश्चन राहील आणि B2मध्ये स्पीचचा क्वेश्चन राहील. बघा इथं बरोबर दिलं आहे प्रिपेअर अ डायलॉग फ्रॉम द जंबल सेंटेन्स. बघा चार सेंटेन्स दिलेला आहे, जंबलमध्ये आहे. त्याला बरोबर सरळ करा. त्यानंतर कंप्लीट द फॉलोइंग डायलॉग. बघा ए दिलेला आहे तर बी नाही आहे, ए दिलेला आहे बी नाही, असं म्हणजे तुम्हाला डायलॉग कंप्लीट करायचे आहे. आणि तिसरं बघा क्वेश्चन. राईट अ डायलॉग ऑन प्रिपरेशन फॉर द एक्झाम बिटवीन यू अँड युअर फ्रेंड. मिनिमम 3 मिनिंगफुल एक्सचेंजेस. एक्सचेंजेस म्हणजे काय? 3 जोडी वाक्य. 3 जोडी वाक्य म्हणजे 6 वाक्य झाले. 1 जोडी वाक्य म्हणजे 2 वाक्य. माझं वाक्य तुझं वाक्य म्हणजे 1 जोडी झाली. अशा 3 म्हणजे 6 वाक्य तुम्हाला लिहायचे आहे. कशावर? प्रिपरेशन फॉर द एक्झाम. बघा हा क्वेश्चन तुम्हाला मी सहज एक एक्झाममध्ये अशा पद्धतीने बघा त्याला. और बघा स्पीचचा क्वेश्चन आहे. इमॅजिन यू आर द कॅप्टन ऑफ खो खो टीम ऑफ युअर स्कूल. यू आर आस्क्ड टू डिलिव्हर स्पीच ऑन हार्डवर्क, की टू सक्सेस. यूज द फॉलोइंग पॉईंट्स इन युअर. बघा तुमच्या स्पीच तुम्हाला कशावर स्पीच द्यायचा? हार्डवर्क टू अ की टू सक्सेस. म्हणजे मेहनत ही यशाची किल्ली आहे. आता त्याच्यासाठी पॉईंट दिलेले आहे, त्या पॉईंटचा वापर करून तुम्ही तुमचं स्पीच बनवू शकता. बघा एक प्रकारे हा तुम्हाला एक्झाम्पल म्हणून प्रश्न दिलेला आहे. तुम्ही ह्या प्रश्नाला सोडवून पहा. म्हणजे तुम्हाला शिकवलेल्या विषयावर तुम्हाला थोडंसं एक प्रॅक्टिस होऊ शकते ह्या प्रश्नाला सोडवल्यावर. अशा पद्धतीने तुम्ही स्पीच पण लिहू शकता. ठीक आहे. आता आपण स्पीचचा एक क्वेश्चन झाला, डायलॉगचा झाला. तर आज आपण इथं थांबूया. आय होप यू लर्न व्हेरी वेल. यू अंडरस्टँड द डायलॉग रायटिंग क्वेश्चन अँड द क्वेश्चन ऑफ स्पीच. ओके. Thank you for watching this